मित्रांनो, ही कथा आहे एका मुलीच्या पहिल्या संभोगाची. सायली तीच नाव. ही घटना घडली तेव्हा 16 वर्षांची सायली 10वी मध्ये शिकत होती. ती जरी 10वीत शिकत असली तरी वयाच्या मानाने थोडी जास्तच भरली होती. दिसायला गोरीपान, सरळ लांब नाक, गुलाबी ओठ, सरळ लांबसडक काळेभोर केस आणि 5.5 फूट उंच आणि कमनीय बांधा. वयात आल्यापासून तिचे नितंब आणि उरोजांनी चांगलाच आकार घेतला होता. मागच्याच वर्षीपासून तिने ब्रा वापरायला सुरुवात केली होती. कारण एकदा तिच्या मावस बहिणीने तिला सांगितले होते की तुझे स्तन बरेच मोठे झाले आहेत आणि ब्रा नाही वापरलीस तर खाली ओघळतील. सायली अभ्यासात हुशार. संपूर्ण शाळेत तिच्या एवढी सुंदर मुलगी कदाचित नसावी म्हणून की काय 10वीचा निम्मा वर्ग तिचा आशिक होता. निव्वळ वर्गातीलच नव्हे तर गावातील आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलांची पण नियत आता बिघडली होती. सायलीचे वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते आणि आई शेजारच्याच एका गावामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होती. तिला एक छोटा भाऊ होता सचिन. तो पण तिच्या आईसोबतच आपल्या गावातील शाळा सोडून आईच्या शाळेमध्ये जायचा. 10वी मध्ये सुद्धा सायली अगदी जोमाने अभ्यास करत होती. काहीही झालं तरी 90% पेक्षा जास्त गुण मिळवायचे असा निश्चय तिने केला होता. कारण तिला 10वी नंतर 11वी साठी शहरामध्ये मधील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. गेल्या काही महिन्यांपासून मासिक पाळी येऊन गेली की 5 ते 6 दिवसांनी तिला अस्वस्थ वाटायचे. अचानकच रात्री अवेळी जाग यायची. बऱ्याच वेळा तिला तिची निकोली झालेली आढळत असे. नकळत तिच्या मनामध्ये मुलांविषयी आकर्षण निर्माण झालं होत. असं का होतं इतकं न कळण्याइतपत ती काही दुधखुळी नव्हती. असं झालं की ती स्वतःशीच हसायची आणि लाजून झोपी जायची.